प्राजक्ताला रडायची गरज नव्हती. तिने परभणीच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय वाद वाढत असून भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याशी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा संबंध जोडल्याने मराठी कलाविश्वातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या प्रकरणावर भाष्य करत सुरेश धस यांची तीव्र शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, कलाकारांच्या नावांचा चुकीचा वापर केला जात आहे. कलाकारांच्या नावांमागे ग्लॅमर आहे म्हणूनच त्यांचा उल्लेख केला जातो. पण असे आरोप करण्याआधी पुरावे सादर करायला हवेत. प्राजक्ता माळी हिने केलेल्या पत्रकार परिषदेत तिने रडताना व्यक्त केलेल्या भावनांवर बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, प्राजक्ताला रडायची गरज नव्हती. तिने आपल्या मतांचा ठामपणे बचाव केला पाहिजे. तिच्या नावावर लावलेले आरोप निराधार असून तिची बदनामी करणाऱ्यांनी तिला माफी मागितली पाहिजे. पुढे बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढा उभारणे योग्य आहे, पण कलाकारांची नावे घेणे चुकीचे आहे. त्यांनी सर्व कलाकारांची जाहीर माफी मागितली पाहिजे. दरम्यान, या प्रकरणामुळे संतोष देशमुख हत्येचा तपास दिशाभूल झाल्याचे मत व्यक्त होत आहे. कलाकारांच्या नावांचा उल्लेख केल्याने प्रकरणाला अनावश्यक वळण मिळाल्याचा आरोपही होत आहे. राजकीय आणि कलाक्षेत्रात या घटनेने मोठी खळबळ माजवली असून सुरेश धस यांच्या विधानांवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.